माकड आणि सुसर. एका झाडावर एक माकड राहत होते. त्या झाडाजवळून एक नदी वाहत होती. त्या नदीतील सुसर माकडाची मैत्रीण होती. माकड सुसरीला रोज गोड फळे आणून देई व सुसर त्याला नदीतील गमतीजमती सांगे. एकदा सुसरीने माकडाला जेवणाचे आमंत्रण दिले. माकडाने ते स्वीकारले. ते सुसरीच्या पाठीवर बसले व नदीतून सुसरीच्या घरी जाऊ लागले. पाण्यात गेल्यावर सुसर म्हणाली, तुझी फळे इतकी गोड असतात तर तुझे काळीज किती गोड असेल. मी ते तुझ्याकडून घेणार आहे. माकड म्हणाले, अरे रे रे रे, हे तू मला आधीच का नाही सांगितलेस? मी तर माझे काळीज झाडावरच ठेवून आलो आहे. पुन्हा तिथे जाऊन ते आणावे लागेल. म्हणून सुसर माकडाला घेऊन पुन्हा किनाऱ्याकडे निघाली. किनाऱ्याला पोचताच माकडाने सुसरीच्या पाठीवरून टुनकन उडी मारली व म्हणाले, काळीज कधी कोण काढून ठेवतो का? माझे काळीज माझ्याजवळच आहे. असे म्हणून माकड उंच उंच उड्या मारीत झाडावर पळून गेले.